नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मॅथ्स 1 च्या चॅप्टर 2 क्वाड्रॅटिक इक्वेशनला परत पार्टमध्ये सुरुवात करतोय. मागच्या याच्यामध्ये जसं आपण त्याची डेफिनेशन पाहिली होती, स्टँडर्ड फॉर्म कसा लिहायचा तो पाहिला होता, एबीसीच्या किमती कशा काढायच्या त्या पाहिल्या होत्या. आता आपण रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन याबद्दल आपण बघणार आहोत. आता इथे तुमच्या लक्षात आलं असेल की जेव्हा आपण एखादा क्वाड्रॅटिक इक्वेशनचा पार्ट बघतो आणि त्याला सॉल्व्ह करतो तेव्हा तिथे आपल्याला त्याचे सोल्युशन काढायचं असतं आणि ते सोल्युशन काढणं म्हणजेच आपल्याला तिथे त्याचे रूट्स काढायचं असं म्हणत असतो. काय लिहिलंय त्यांनी ते बघा. आपण परत एक लेझर पॉइंटर घेऊ आणि तिथून वाचू. तुमच्या पुस्तकामध्ये मी हे जाणबुजून घेतोय, PDF याचा जाणबुजून याच्यासाठी तयार केलाय की तुम्हाला फॅमिलियर वाटलं पाहिजे. पुस्तक पाहिल्यावर, व्हिडिओ पाहिल्यावर तुमच्या लक्षात आलं पाहिजे. कारण की ऑनलाईनचा क्लास एखाद वेळेस घेतला आणि तो तुम्ही विसरून गेले असं होऊ शकतं, परंतु व्हिडिओ बनवण्याच्या मागची माझी मूळ भूमिका हीच आहे की तुम्ही वारंवार त्याला बघू शकता जेव्हा जेव्हा तुम्हाला डिफिकल्ट येईल तेव्हा. इन द प्रिव्हियस क्लास you have studied that if the value of the polynomial is 0 for x is equal to a, then x minus a is one of the factor of the polynomial. आणि म्हणजे काय की x ची एखादी किंमत तुम्ही घेता आणि त्या पॉलिनॉमियलची किंमत काय येते, 0 येते, तेव्हा x minus a प्लस a चा मायनस a होतो. x minus a is one of the factor of the polynomial. आणि सेकंड फॅक्टर इज ऑलवेज द, yes, you are right, it is a quotient. That is, if p of x is a polynomial and p of a is equal to 0, then x minus a is the factor of p of x. It is a one factor, हे लक्षात ठेवायचं. दुसरा फॅक्टर त्याचा काय येईल, quotient येईल. In this case, a is the root of the solution of p of x. काय झालं, इन दिस केस a is the root or the solution of p of x is equal to 0. आता हे फार महत्वाचं आहे. काय लक्षात ठेवायचं, तुम्हाला ही डेफिनेशन किती लक्षात आली नाही आली हे माहित नाही, परंतु आता एक्झाम्पल तुमच्या लक्षात येईल पटकन. जर x ची किंमत आपण -x ठेवली ह्या पॉलिनॉमियल मध्ये तर काय होतं ते बघा. x स्क्वेअर च्या ऐवजी 6 स्क्वेअर, -6 घेतलाय, -6 स्क्वेअर, ह्या x च्या ऐवजी -6 आणि -6 च्या ऐवजी -6. तर 6 चा स्क्वेअर काय होईल, 36. इथे 5 6 जा 30, 6 पंचे 30, एकाचं चिन्ह मायनस म्हणून गुणाकार मायनस, आणि इथे -6 मायनस, या दोघांचं चिन्ह -30 -6 म्हणजे -36 आणि हा +36. 36 मधून हे 36 गेले किती राहिले, 0. म्हणजे फॉर द व्हॅल्यू ऑफ x इज इक्वल टू -6 ह्या पॉलिनॉमियलची किंमत किती आली, 0. म्हणून x इज इक्वल टू -6 इज द सोल्युशन ऑफ द इक्वेशन और इट इज वन ऑफ द रूट ऑफ द इक्वेशन. हे काय झालं, एक रूट झालं दिलेल्याचं. म्हणजे काय लक्षात येईल तुमच्या की जर आपण व्हेरिएबलची एखादी किंमत घेतली आणि त्या किमतीकरता त्या पॉलिनॉमियलची किंमत जर 0 झाली तर ज्याच्यामुळे त्या पॉलिनॉमियलची किंमत 0 झाली ती किंमत त्या पॉलिनॉमियलचं एक सोल्युशन असतं. आलं लक्षात. आता इथे आपण दुसरं एक एक्झाम्पल घेऊ. x स्क्वेअर प्लस 5x मायनस 6, द पॉलिनॉमियल इज सेम. आता इथे आपण काय घेतो, x इज इक्वल टू 2. इथे काय घेतले होते, x इज इक्वल टू -6, व्हॅल्यू 0 आली होती म्हणून x इज इक्वल टू -6 हे वन ऑफ द सोल्युशन ऑफ द इक्वेशन असं म्हटलं होतं. इथे बघा आता काय बी x च्या जागेवर 2 ठेवायचे आहेत. इथे 2 ठेवा, 2 स्क्वेअर हा 4 झाला, इथे 2 ठेवा, 5 2 10 झाले आणि इथे -6 झाले. आता इथे ह्या दोघांचे प्लसची बेरीज करायची, 10 + 4, 10 4 14 झाले, 14 -6 किती झाले, 8 हा 0 झाला का, नाही, नॉट इक्वल टू 0. आणि 0 आला नाही म्हणजे तो काय नाही, रूट ऑफ द सोल्युशन नाही आहे. ते रूट सुद्धा त्या दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे हे जी पॉलिनॉमियल होती पहिले इथे
हे बघा इथे पॉलिनॉमियल होती आहे ना, आणि आता इथे काय केलं आपण इक्वल टू 0 म्हणजे काय झालं इक्वेशन. हा फरक लक्षात ठेवायचा. दिस इज अ पॉलिनॉमियल अँड दिस इज अ इक्वेशन. हे कशामुळे झालं, x इज इक्वल टू 2 मुळे झालं. इक्वल टू 0 आला का नाही, म्हणून तर x इज इक्वल टू 0 इज नॉट अ सोल्युशन ऑफ द इक्वेशन, क्वाड्रेटिक इक्वेशन x स्क्वेअर प्लस 5x मायनस 6 इक्वल टू 0. किंवा याला असं म्हणू शकता की x इज इक्वल टू 2 इज नॉट द रूट ऑफ द इक्वेशन. ठीक आहे. तर आता समजलं तुम्हाला हे. आता याचा अर्थ की ज्या x च्या किमतीमुळे दिलेल्या पॉलिनॉमियल मध्ये त्याची किंमत 0 येते, त्याला त्या किमतीला काय म्हणू आपण, वन ऑफ द रूट ऑफ द इक्वेशन. चला आता इथे ऍक्टिव्हिटी आली परत तुम्हाला. इफ x इज इक्वल टू 5 इज द रूट ऑफ द इक्वेशन. म्हणजे x ची किंमत जर 5 ठेवली तर रूट ऑफ द इक्वेशन आहे. रूट ऑफ द इक्वेशन आहे म्हणजे काय की हा जो इकडला पार्ट आहे याची किंमत किती येते, 0 येते. हा, फाइंड द व्हॅल्यू ऑफ द k बाय कंप्लीटिंग द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी. परत लक्षात काय ठेवायचं की x इज इक्वल टू 5 रूट ऑफ द इक्वेशन त्यांनी दिलेला आहे. दिलेला आहे म्हणजे काय की त्यांनी ह्या x च्या जागेवर जर 5 ठेवला तर त्याची किंमत किती आली पाहिजे, 0. हा, मग kx स्क्वेअर मायनस 14x मायनस 5 इक्वल टू 0. वन ऑफ द रूट काय आहे त्याचं, काय दिलंय त्याने, 5 इज 5. therefore now let x is equal to 5 in the equation. हे आपल्याला आता पुट करायचं आहे, तिथे व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची आहे. k 5 स्क्वेअर मायनस 14 इंटू 5 मायनस 5 इज इक्वल टू 0. हा जो x इज इक्वल टू 5 आहे, जिथे जिथे x होता तिथे तिथे ठेवला. इथे x होता इथे ठेवला, इथे x होता इथे ठेवला. याला म्हणतात सबस्टिट्यूटिंग द व्हॅल्यू ऑफ x इज इक्वल टू 5. मग 5 चा स्क्वेअर किती होतं, 25. therefore 25k. आणि इथे 5 ठेवलं तर 14 5 जा 70, 14 5 70 मायनस 5. हे दोन मायनस आहे म्हणजे यांची करायची बेरीज. 70 आणि 5 75, 70 प्लस 5 75 आणि दोघांचं सारखं असलेलं चिन्ह म्हणजे मायनस 75. therefore 25k मायनस 75 इज इक्वल टू 0. हा मायनस 75 इकडे येईल दुसऱ्या बाजूला, या बाजूला आला, इथे इज इक्वल टूच्या इकडे आला बघा, इकडून इकडे म्हणजे मायनस 75 जे प्लस 75, साइन विल गेट चेंज. मग इथे 25 जो न्यूमरेटर मध्ये होता तो डिनॉमिनेटर मध्ये आला. therefore k इज इक्वल टू 75 अपॉन 25 आणि 25 3 जा 75. इथे भाग तोडायचा, कॉमन फॅक्टर घ्यायचा, त्याचा कॅन्सल करायचा. तर 75 3 जा 25 3 जा 75 आणि therefore k इज इक्वल टू 3. परत बघा इथे काय दिलंय त्यांनी, x इज इक्वल टू 0 इज द रूट ऑफ द इक्वेशन. रूट ऑफ द इक्वेशन म्हटल्याबरोबर इथे 5 लिहायचे, इथे 5 लिहायचे, इथे 5 लिहायचे, इथे 5 लिहायचे. बिकॉज वी आर सबस्टिट्यूटिंग x इज इक्वल टू 5 इन द इक्वेशन. x स्क्वेअर म्हणजे 5 स्क्वेअर, 14x म्हणजे 14 इंटू 5, 14 5 जा 70, इथे 5 चा स्क्वेअर 25k मायनस 70 मायनस 5 म्हणजे हे झाले मायनस 75. ते इथे येतील, आले मायनस 75. 75 मायनस जे आहे ते इकडल्या बाजूला गेले, 75 झाले आणि हा 25 न्यूमरेटर मधला डिनॉमिनेटर मध्ये आला. तर 25 3 जा 75 अँड द व्हॅल्यू ऑफ k इज 3. समजलं तुम्हाला. सोडवायचं स्वतः पूर्ण व्यवस्थित गणित सोडवा. नेक्स्ट लेटस रिमेंबर मध्ये आतापर्यंत तुम्ही जे शिकले त्याला थोडंसं रिमेंबर करा. काय काय केलं. पहिले आपण जनरल फॉर्म ऑफ इक्वेशन शिकलो, त्याच्यामध्ये ABC रियल आहे, A इज नॉट 0 कधीही लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर व्हॅल्यू ऑफ द व्हेरिएबल विच सॅटिस्फाय द इक्वेशन. आता तुम्ही जो शब्द वापरला ना इथे सॅटिस्फाय, सॅटिस्फाय म्हणजे काय, if we substitute the value of the variable in the equation and we get right hand side equal to left hand side. म्हणजे काय, आत्ताच आपण पाहिलं ना P of A is equal to 0. ते the value of variable which satisfy the equation म्हणजे त्या व्हेरिएबलची किंमत जी लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइडला सारखी करते त्याला काय म्हणायचं, सोल्युशन ऑर रूट ऑफ द इक्वेशन. दोन्ही गोष्टी महत्वाच्या लक्षात ठेवायच्या. समोर
बघा आपण आता काय म्हणतो, वन ऑफ द रूट ऑफ द इक्वेशन 5m² plus 2m plus k equal to 0 is minus 7/5. Complete the following activity and find the value of it. पहिल्याच्या गणितासारखं सेम आहे, एक रूट त्यांनी दिलेला आहे. याचाच अर्थ असा आहे की आपल्याला या m च्या जागेवर -7.5 घ्यायचा आहे. आता आपण इथे काय म्हणू मग बघा, -7.5 इज द रूट ऑफ द क्वाड्रेटिक इक्वेशन. हा जो दिसतोय ना -7/5 हा इथे लिहावा लागेल आपल्याला. इज द रूट ऑफ द क्वाड्रेटिक इक्वेशन. दिलेली क्वाड्रेटिक इक्वेशन आहे 5m² plus 2m plus k equal to 0. पुट m इज इक्वल टू काय ठेवाल सांगा, यस -7/5 इन द इक्वेशन. -7/5 चा स्क्वेअर, जिथे जिथे m तिथे तिथे त्याची व्हॅल्यू. -7/5 इथे -7/5. -7/5 चा स्क्वेअर काय होईल, 49/25. या 5 चा त्याच्या 25 मध्ये भाग तुटेल. बरोबर आहे, समजताय ना. पहिले इथे काय लिहिलं, 7/5. -7/5 चा स्क्वेअर करायचा. मायनसचा स्क्वेअर हा ऑलवेज प्लस असतो. 7 चा स्क्वेअर आला 49, तो न्यूमरेटर मध्ये गेला, आणि 5 चा स्क्वेअर आला 25, तो आला डिनॉमिनेटर. परंतु इथे न्यूमरेटर मध्ये काय 5 आहे, मग 5 चा या 25 सोबत भाग तोडायचा. काय येईल कॉमन फॅक्टर त्याचा, 5 5 जा 25. 5 5 will get cancel and here the first term will be 49/5. आलं लक्षात. चला इथे बघा काय आलं, इथे बघा 2 × 7/5. आता इथे -7/5 आहे. हा, तर -7/5 चं काय होईल सांगा, 7 2 जा 14, कारण की दोन्ही न्यूमरेटर मध्ये आहे. मग इथे -14/5 लक्षात येत आहे ना. मग काय आले -14/5. आता इथे डिनॉमिनेटर मध्ये 5 होता, इथे डिनॉमिनेटर मध्ये 5 आहे, म्हणजे त्याचा कॉमन जो डिनॉमिनेटर आहे तो येईल इथे 5, आणि वरती काय राहील त्याच्या न्यूमरेटर मध्ये. इथे काय आले होते सांगा, यस 49, आणि इथे काय आले होते सांगा, यस -14. बरोबर आहे. मग 49 मधून 14 गेले, 49 मधून 14 गेले, किती राहिले 35/5. 35/5 मध्ये यस 5 7 जा 35, म्हणजे उत्तर किती आलं इथे 7 उत्तर आलं. दुसऱ्या बाजूला गेला तर तो काय झाला -7. ओके, परत एकदा गणित बघा. अपॉनचं गणित आहे, त्याच्यामुळे काही लोकांना त्याच्या स्क्वेअरमध्ये, त्याच्या ॲडिशनमध्ये त्याचं बेसिक थोडंसं कमजोर असेल ना, त्याला थोडा त्रास होतो. परंतु आता मी सांगतोय, नीट लक्ष द्या. हे गणित तुम्हाला सोडवता आलं पाहिजे. तर ही आहे त्याची व्हॅल्यू, कशाची, एक्सची. जिथे जिथे एक्स आहे तिथे तिथे आपल्याला -7/5 ठेवायचा आहे. मग कुठे ठेवाल, इथे पहिले लिहाल -7/5 द रूट ऑफ द क्वाड्रेटिक इक्वेशन 5m² plus 2m plus k is equal to 0. आता वन ऑफ द रूट म्हटल्याबरोबर इकडली बाजू काय होऊन जाईल, 0 होऊन जाईल. सांगा बरं मग, पुट m is equal to -7/5. म्हणजे इथे काय लिहाल परत -7/5. मग जिथे जिथे m आहे इथे m आहे, बघा इथे -7/5, इथे m आहे, इथे -7/5. मग इथे -7/5 चा स्क्वेअर. परत दुसरी गोष्ट लक्षात ठेवायची, मायनस टर्म जरी असेल त्याचा स्क्वेअर प्लस होतो. -7/5 चा स्क्वेअर काय होईल, 49/25. हा 5 त्याला गुणाकारामध्ये आहे, न्यूमरेटर मध्ये आहे. इथे 25 कशामध्ये आला होता, डिनॉमिनेटर मध्ये. 5 5 जा 29, म्हणजे पहिली टर्म काय झाली 49/5. यू आर राईट. इथे ठेवा आता -14 -7/5 ठेवले इथे. हा 2 न्यूमरेटर मध्ये आहे, इथे -7 न्यूमरेटर मध्ये. 7 2 जा 14, इथे येईल मग -14/5. याचा डिनॉमिनेटर 5, याचाही डिनॉमिनेटर 5. दोघी खाली काढणं कोण आहे 5, म्हणजे त्यांचा कॉमन डिनॉमिनेटर काय आला 5, आणि वरती काय होईल 49 -14, म्हणजे किती आले 35/5. 7 5 जा 35, इथे उत्तर आलं 7. आणि हा 7 जो आहे दुसऱ्या बाजूला गेला, इकडून इकडे. बघा इथे -7. therefore k is equal to किती -7. You are right.
सांगा. फाइंड द फॅक्टर्स ऑफ द फॉलोइंग पॉलिनॉमियल. सांगा पटापट. सोडवलेले सगळे गणित आहेत तुम्ही. 8वी मध्ये भरपूर प्रॅक्टिस झाली आहे त्याची. 5चे फॅक्टर्स पाडा. ज्याची -4 आली पाहिजे. 5 1 इज बघा, याला डिस्ट्रीब्यूट करा. x स्क्वेअर -5x प्लस 1x -5. या 5ला लक्षात ठेवायचं, या साईडला लक्षात ठेवायचं. मग काय झालं, 2 पेयर पाडायच्या याच्या. x कॉमन घ्यायचा, आतमध्ये राहतो x -5. इथे 1 कॉमन घ्यायचा, आतमध्ये राहतो x -5. मग हा x -5 जो आहे दोन्ही ब्रॅकेट मधला तो कॉमन घ्यायचा. इथे राहतो हा इथला x आणि इथला +1. म्हणजे 2 फॅक्टर कोणते झाले, x + 5 आणि सांगा x -5 आणि x + 1. परत बघा, पहिल्या दोघांमधून x कॉमन, आतमध्ये राहिला x -5. इथे 1 कॉमन, आतमध्ये राहिला x -5. This x -5, this bracket is common, and the second bracket will be x + 1. Therefore, the two factors of x square minus 4x - 5 is x -5 x + 1. इथे तिसरी टर्म नाही आहे ही. इथे 2च टर्म्स आहेत. मग काय कॉमन आला, इथे 2 आहे, इथे 5 आहे. याच्यामध्ये कोणीच कॉमन फॅक्टर नाही. m स्क्वेअर m मध्ये m कॉमन आहे म्हणून इथे m इज कॉमन. आतमध्ये काय राहील ब्रॅकेटमध्ये, इथला 2m आणि इथला -5. Therefore the factors are m आणि 2m - 5. इथे काय होईल सांगा, a स्क्वेअर - b स्क्वेअर. हा बघा इथे फॉर्म्युला बनवला. 2च टर्म्स आहे, मधली टर्म गायब आहे. a स्क्वेअर -25. मग a स्क्वेअर - b स्क्वेअर. फॉर्म्युला तयार केला, a + b a - b म्हणजे a + 5 a - 5. अशा 3 टर्म, 2 टर्म मध्ये तिसरी दोनच टर्म आहे, कॉन्स्टंट टर्म गायब आहे. आणि इथे 2च टर्म आहे, मधली टर्म गायब आहे bx वाली. अशा वेळेस आपण कसे फॅक्टर्स पाहतो हे आपण पाहिलं. आता याच्यामध्ये आणखीन आपल्याला एक गणित बघायचं आहे. हे आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन, बट गिव्हन इन द फॉर्म ऑफ कोइफिशियंटच्या जागेवर रूट आलेले आहेत, है ना. a च्या जागेवर √2 आलाय, b च्या जागेवर 7 आलाय आणि c च्या जागेवर 5√2 आलेला आहे. आता असे आल्याबरोबर आपण काय करतो, गडबड सुरू करून देतो. मग सांगा बरं काय होईल इथे, बोला पटकन. इथे या दोघांचा करायचा गुणाकार. कोणाकोणाचा, √2 आणि 5√2. काय होईल मग, बरोबर आहे तुमचं. काय होईल सांगा, √2 × √2 is 2 and this is 5. 5 × √2 is 10. आणि 10 चे 2 फॅक्टर्स पाडायचे म्हणजे 5 2 10. मग इथे काय येईल 5x आणि इथे काय येईल 2x. कळलं मी काय बोललो. इथे हा कोइफिशियंट कोणता आहे, a, त्याची व्हॅल्यू किती आहे √2. c किती आहे 5√2. या दोघांचं करायचं मल्टिप्लिकेशन म्हणजे 5√2 × √2. √2 × √2 झाले 2 आणि 2 × 5 झाले 10. 10 चे 2 फॅक्टर्स पाडायचे ज्यांची बेरीज +7 आली पाहिजे. इट इज 5 × 2. 5 2 10. तर इथे लिहायचे 5x आणि इथे लिहायचे 2x. कळलं, 5x 2x. आता इथे कॉमन घ्यायचा x. इथे 5x आहे, इथे √2x² आहे. इथे काहीच कॉमन नाही आहे कोइफिशियंट मध्ये, नंबर्स मध्ये, म्हणून x कॉमन घेतला. इथे राहिला √2x. बघून घ्या काय आलं, √2x + 5. काय आलं, √2x + 5. आणि इथे काय लिहिला होता आपण 2x. आता त्याच्यापैकी आपण √2 बाहेर घेतला म्हणजे आतमध्ये राहिला √2x + 5. हा इथला 5, हा √2 कॉमन घेतला आपण इथे. म्हणजे इथे √2x + 5 आणि इथे काय आला √2x + 5. धिस फॅक्टर इज कॉमन. कोणता, √2x + 5. तो इथे लिहायचा √2x + 5. आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय होईल, हा इथला x इथे आला आणि +√2 इथे आला. दिस इज फर्स्ट ब्रॅकेट, दिस इज सेकंड ब्रॅकेट. पहिली ब्रॅकेट कोणती होईल, √2x + 5 आणि दुसरं ब्रॅकेट हे इथे आहे x + √2 is equal to 0. Multiplication of 2 bracket is 0. Therefore, either of the bracket must be 0. 2x plus √2x + 5 is equal to 0 or x plus √2 is equal to 0.
पहिला कंस सारखाच आहे इथे. कोणता? त्यांनी तुम्हाला रिकाम्या जागा भरायला खूप जास्त त्रास दिलेलाच नाही आहे. √2x+5, 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 √2x+5. ज्याला थोडा कॉमन सेन्स असेल ना तर तो अगदी पटापट सोडवतो. आता मग काय झालं सांगा? काय झाला? √2x+5 = 0. मग 5 इकडे गेला, तो काय झाला? -5 आणि √2 गेला खाली. म्हणजे काय झालं समजा? √2x+5 = 0, तर x किती झाले? -5/√2 आणि हा √2 इकडे गेला, काय झाला? -√2. म्हणजे दोन सोल्युशन कोणते निघाले या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे? बरोबर आहे, -5/√2 आणि -√2 आर द रूट्स ऑफ द इक्वेशन. परत लक्षात घ्या एकदा हे गणित. इथे मधली टर्म आहे 7x, पहिला a ची व्हॅल्यू आहे √2, b ची व्हॅल्यू आहे 7, c ची व्हॅल्यू आहे 5√2. इथे a आणि c या दोघांचा गुणाकार करायचा. √2 आणि 5√2चा गुणाकार आला 10. कसा आला? हा 5 आहे आणि √2 × √2 झाले 2, 5 × 2 झाले 10. 10चे दोन फॅक्टर्स ज्यांची सम +7 आली पाहिजे. 5 2 10. मग इथे आले 5x, इथे झाले 2x. 5x 2x. या पहिल्या दोघांची एक जोडी बनवायची, दुसऱ्या दोघांची एक पेअर. इथे काहीच कॉमन नाही आहे नंबरमध्ये म्हणून फक्त x कॉमन. x इथे आलं √2x + 5. इथे √2 कॉमन घेतला, इथे 2 म्हणजे √2 × √2. √2 कॉमन घेतला तर √2x + 5. म्हणजे इथे काय झालं लक्षात घ्या. √2x + 5, इथे √2x + 5. धिस ब्रॅकेट इज कॉमन, राईट इट हिअर, √2x + 5. आणि इथे हा कोइफिशियंटचा दुसरा ब्रॅकेट बनला x + √2. मल्टिप्लिकेशन ऑफ टू ब्रॅकेट्स इज 0, देअरफॉर आयदर ऑफ द ब्रॅकेट मस्ट बी 0. म्हणजे √2x + 5 हा 0 असेल किंवा x + √2 हा 0 असेल. मग इथे √2 + 5 = 0 आला, म्हणजे 5 पहिले तिकडे गेला, तो -5 झाला. √2 न्यूमरेटरचा डिनॉमिनेटरला आला, म्हणजे -5/√2 इथे आला. इज इक्वल टू हा इकडे गेला तर x = -√2. देअरफॉर -5/√2 अँड -√2 आर द रूट्स ऑफ द इक्वेशन. अशा पद्धतीनं ते गणित तुम्हाला सोडवायचं आहे. आता हे जे गणित आहे हे आपल्याला कंप्लीट स्क्वेअर मेथडनी त्यांनी सोडवून दिलेलं आहे. याला आपण नीट वाचून घेऊया पुढच्या याला आणि याला सोडवूया. ओके, तर ज्या कन्सल्टिंग जे गणित आहेत त्याचे सेम पॅटर्नचे तर ते सोडवा आणि आपण दुसऱ्या याला पाहूया. सो याचा दुसरा पार्ट आपण इथे कंप्लीट करतो आणि तिसऱ्या पार्टला आपण भेटूया. ओके, चलो.